हॅलो गाईस, तर तुम्हाला माहीत होतं की आम्ही संभाजीनगरमध्ये आलेलो आहे आणि संभाजीनगरमध्ये आम्हाला येऊन आता 5वा दिवस आहे. तर आज आम्ही जाणार होतो सिद्धार्थ गार्डनमध्ये, कारण की सिद्धार्थ गार्डनमध्ये आम्हाला जायचं होतं. तर आम्हाला रोड क्रॉस करायचा होता, कारण की भैया पार्कमध्ये गाडी पार्क करून येत होता. मग आम्ही रोड क्रॉस कसा केला. रोड क्रॉस केल्यानंतर आम्ही सिद्धार्थ गार्डनमध्ये पोहोचलो. मग आम्ही भैयाची वाट बघत होतो, कारण की तो गाडी पार्क करायला गेलता. मग त्याने पार्क करून आला. मग नंतर आम्ही एंट्री घेतली. मग ते सरकारांचं काहीतरी चालू होतं तिथं, त्यामुळं ते असे OTP वगैरे मागत होते. मग नंतर ते एंट्री घेतल्याच्यानंतर आम्ही तिकीट काढायला गेलो. मग भैयाने तिकीट काढलं, 2 हाफ आणि 2 फुल असे तिकीट काढून घेतले. आणि भैयाचं पण फुल असणार ऑब्व्हियसली. मग आम्ही सगळ्यांनी तिकीट काढलं. तिकीट तिथं होतं 3 ते 12मध्ये 10 होतं आणि 12 वर्षाच्या पुढे 20 रुपये होतं. तर अशा आम्ही 5 तिकीट काढले आणि 5 जणं गेलो होतो. मग आम्ही गार्डनमध्ये एंट्री घेतली. गार्डन खूप भारी होतं, स्वच्छ होतं, बघण्यासारखं पण होतं. मग आम्ही नंतर गार्डनमध्ये खेळलो. प्रत्युषा म्हणजे माझी लहानी बहीण, ती खेळली आणि भैया पण खेळू लागला त्याच्यासोबत. मग आम्ही पण जरासं खेळलो, पण आम्ही त्या क्लिप्स घेतल्या नाही, कारण की खेळण्याच्या नादात क्लिप्स घेणं विसरून गेले मी. मग आम्ही खेळल्याच्यानंतर मग आम्ही तिथं काहीतरी अशी जम्पिंग होती, त्याचं मला नाव आठवत नाही आता काहीच, पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचं नाव काय असेल. तर आम्ही हाय जम्प म्हणजे बंजी जम्पिंग म्हणतात का हाय जम्प म्हणतात, आता ते तुम्हीच मला सांगा कमेंट करून नक्की. मग आम्ही बंजी जम्पिंग केली, मी आणि माझ्या बहिणीनं मधल्या, आणि प्रत्युषानं केली. ते काहीतरी केलं आहे तिनं, त्याचं मला नाव नाही माहिती, पण तुम्ही नक्की सांगा मला ते त्याचं नाव काय येतं. आणि मग नंतर आम्ही निघालो, कारण की आम्हाला जायचं होतं DMartला. मग DMartला जाण्यासाठी आम्ही निघालो. DMartला गेल्याच्यानंतर आम्ही शॉपिंग केली आणि DMartमध्ये गेल्याच्यानंतर आम्हाला शॉपिंग करण्याच्या नादात मी क्लिप्स घेणं विसरले. मी 2च क्लिप्स घेतल्याबरोबर, एक जायचा आणि एक यायच्या. तर कारण की तुम्हाला माहिती आहे, एकदा शॉपिंग करायला लागलं म्हणजे सगळं विसरून जातात मुली, तुम्हाला पण माहिती. मग आम्ही शॉपिंग केली आणि घरी आलो. घरी यायला आम्हाला 9 वाजले गाईज. लिटरली आम्ही 6 वाजता गेलो आणि 9 वाजता घरी आलो. तर DMartमध्ये आम्ही एवढी शॉपिंग केली आणि एवढ्या शॉपिंगसाठी आम्ही 9 वाजवले गाईज. तर भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय.